शिवसेनेचे सर्वात चांगले आणि अभ्यासू आमदार म्हणून प्रकाश आंबेडकर यांचा उल्लेख करावा लागेल। त्यांनी कर्जमाफी योजनेत कोल्हापूर जिल्ह्यावर झालेल्या अन्यायाबाबत पाठपुरावा केला असं सांगत या योजनेतील अडथळे दूर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देईन असं आश्वासन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं। आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आयोजित युवा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते। सर्व शेतकऱ्यांनी एकजूट करायला हवी, नवनवीन तंत्रज्ञान आणि ठिबक सिंचन करून उत्पन्नात वाढ करावी असं सांगून सामुदायिक शेतीसाठी शासन 1 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे असं मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितलं। आमदार आंबेडकर यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास केलाय, त्यामुळे या प्रदर्शनाला झालेली गर्दी आमदार आंबेडकर यांच्या कामाची पोचपावती आहे। आत्ताच्या निवडणुकीत काही सांगता येत नाही, कारण जनता फार हुशार आहे। ज्यांचं काम चांगलं त्यांच्यावर लाटेचा कोणताही परिणाम होत नाही असं सांगून युतीबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले की सध्या काँग्रेस राष्ट्रवादीत आय लव्ह यू सुरू आहे, तर आमच्यात फाटाफाटी सुरू आहे। तर प्राध्यापक संजय मंडलिक बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांपासून मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न विधानसभेत जोरदारपणे मांडणाऱ्या आंबेडकरांनी मतदारसंघात भरीव विकास निधी खेचून आणलाय। तर आमदार प्रकाश आंबेडकर म्हणाले, शेतकऱ्यांचा जागर करावा, शेतकऱ्यांचा सन्मान करावा यासाठी कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं। तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून द्यावी अशी अपेक्षा यावेळी आमदार आंबेडकर यांनी व्यक्त केली। अशा पद्धतीचा जो काही आपण उपक्रम घेतलाय त्या उपक्रमातला हा एक अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे। राजकारणामध्ये राजकारण आपण सर्वच मंडळी खूप करतोय, परंतु राजकारण इतकंच महत्त्वाचं किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्व ज्याचा आपल्या घराघराशी आणि चुलीशी संबंध आहे म्हणजे आमची शेती। त्या शेतीचा जागर, त्या शेतकऱ्याचा जागर, त्याचबरोबर जे चांगलं आहे त्या सगळ्या नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्याला मार्गदर्शन करावं, प्रबोधन करावं, त्याचा उत्साह वाढवावा आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी अत्यंत जबाबदारीने प्रामाणिक प्रयत्न करावा, याच उद्देशाने या ठिकाणी हा कृषी प्रदर्शनाचा उपक्रम दरवर्षी राबवला जातो। या उपक्रमाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने कोल्हापुरातली 1-2 प्रदर्शन होतात त्याच तोरामुलाचं प्रदर्शन इथं सुद्धा होतंय। ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीची प्रदर्शने यशस्वी होतील की नाही अशा पद्धतीच्या मनातल्या शंका सुद्धा लोकांच्या मनात असायच्या, परंतु आता मात्र लोकांच्या मध्ये सुद्धा प्रचंड उत्सुकता आणि खूप चांगल्या पद्धतीने या प्रदर्शनाबाबत अतिशय उत्स्फूर्तपणाने शेतकरी सगळे आमच्या या तालुक्यातील नागरिक उत्स्फूर्तपणाने सहभागी होत असतात। आतापर्यंत वापस नाही आलो। मंत्री होण्याच्या 8 दिवस पहिले मी 1 दिवस जेलमध्ये होतो। 72 माणूस आहे मी तसा। पान टपरी चालवणारा माणूस आहे मी की तो 82 साली पान टपरी चालवायचा, तो आज आपल्या समोर मंत्री म्हणून बोलतोय। त्या देशाचा पंतप्रधान जर चहावाला होऊ शकतो तर पान टपरीवाला राज्यमंत्री झाला तर काय हरकत आहे? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आदरणीय जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे सगळे पक्ष काय मी वाईट नाही म्हणणार, प्रत्येक पक्षामध्ये नैपुण्यधारी किंवा चांगलं काम करणारा माणूस हा पुढे येत असतो। असं नसतं तर मध्य प्रदेशमध्ये 2 BSPचे आमदार आले, कुठली लाट असू दे पण त्यांच्या कार्यावर ते निवडून आले असतील। एखाद्या ठिकाणी आमच्या बाजूला MP ला ब्रांडपूर मतदारसंघ आहे जिथे अर्चना चिटणीस या कॅबिनेट मंत्री आणि अभ्यासू महिला होत्या भाजपच्या, पण त्या 4 मुंड्या चीज झाल्या तिथे अपक्ष माणूस निवडून आला। कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आहे, तो मोदी साहेबांची लाट होती पण तो गावीत जे निवडून येतात नाशिक पासून ते यावेळेसही निवडून आले, 8 वेळेस ते कंटिन्यू निवडून आले। म्हणजे लाट बीट काही नसली, आपलं काम असलं तर माणूस 100% निवडून येऊ शकतो। उद्घाटन समारंभ आज गुलाबराव पाटील सहकार मंत्री साहेबांच्या हस्ते होतो आणि म्हणून या कार्यक्रमाला प्रचंड अशी उपस्थिती आपल्या सर्वांनी लावलेली आहे आणि म्हणून या विभागातल्या निवडणुकीचा उल्लेख आमचे मित्र जिल्हा प्रमुख विजयराव जेवणे साहेबांनी केला। प्रचंड अशा मताधिक्याने आणि प्रचंड अपेक्षेनं आपण प्रकाशराव आंबेडकरांना या मतदारसंघातून विजयी केलं आणि विजयी झाल्यानंतरचा प्रत्येक अधिवेशनाचा दिवस जर आपण आठवला तर कधी प्रकाशराव आंबेडकरांचा विधिमंडळामध्ये आवाज उठला नाही असा एकही विधानसभेचा प्रसंग कधी घडला असं मला वाटतं। आणि मग शेतीपासून सहकारापासून सर्व इकडच्या सगळ्या विभागाच्या प्रश्नासह, ग्रामीण भागाच्या प्रश्नासह अगदी कर्जमाफीपासून मराठा आरक्षणापर्यंत सगळ्या विषयावर सातत्याने त्यांनी आवाज उठवला आणि कार्यसम्राट आमदार अशा पद्धतीचं नाव या विधिमंडळाच्या माध्यमातून सातत्याने त्यांनी चालू ठेवलं। आणि अलीकडच्या काळामध्ये तर महिन्यामध्ये बघतोय
इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास निधी आमदार साहेबांनी इकडे आणलाय, सगळा महाराष्ट्राचा निधी इकडेच आणलाय का अशी परिस्थिती मला जायसारखं वाटतं. आणि मला वाटते विकासाचं जिल्हा परिषद सगळ्या विकासाचं एकही हेड असं शिल्लक नसेल की ज्याच्या माध्यमातून आमदार साहेबांनी या परिसरामध्ये विकास निधी आणला नसेल. आणि प्रचंड असा विकास निधी खेचून आणणारा लोकप्रतिनिधी, या तालुक्यातल्या सर्वसामान्यांच्या समस्या त्या विधिमंडळाच्या व्यासपीठावर समर्थपणाने मांडणारा लोकप्रतिनिधी, हे सगळे उपक्रम करत असताना या विभागामध्ये सातत्यानं विविध उपक्रम घेण्याचं काम सुद्धा आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून होतंय. NTV न्यूज मराठी, कोल्हापूर.